शेतकऱ्यांसाठी 21 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. टोमणे सम्राट पाहून सुरू झालेला प्रवास रडू सम्राटवर थांबला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. अशी कारवाई करा की पुन्हा पैशावाल्यांची औलाद मस्ती करणार नाही. पुण्यातील अपघातानंतर काँग्रेसचे रवींद्र दंगेकर संतापले. ठाकरे भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाचाबाची. आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये जुंपली. कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकमेकांमध्ये झुंबड. मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये गाजला कांद्याचा मुद्दा. गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकरी मतदानाला. पोलिसांसोबत वाद. तोंडावर तर केव्हाच पडले, आता त्यांची तोंड फुटतील. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. माफिया सेनेच्या सरदारांनी निवडणुकीसाठी ड्रग्ज माफियांची मदत घेतली. किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मुंबईत संत मतदानामुळे मतदार नेत्यांचा भडका. महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया पूर्ण. 5व्या टप्प्यात सरासरी 54.29% मतदान. गुन्हे नोंदवले तरी माघार नाही. 4 जूनपासून उपोषण. अंतर्वालीत आंदोलनाचा मनोज जरांगेंचा निर्धार. दक्षिण मुंबईत पहिल्यांदाच मुस्लिमांची सकाळपासून मतदानासाठी मोठी गर्दी. उद्धव सेना विरोधकांना धडा शिकवणार असल्याचा मुस्लिमांनी केला दावा. उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी दिले पत्र. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप. तुम्ही सिनियर तरी शिंदेंना सलाम ठोकणार. खासदार गजानन कीर्तिकरांच्या पत्नीचा सवाल. पतीविरोधात मुलाची घेतली बाजू. शरद पवारांचा शिंदे अजितदादांना इशारा. गरज संपल्यानंतर बीजेपीची संघाबद्दल जी भूमिका, हीच भूमिका शिवसेना राष्ट्रवादीसाठी असणार. रब्बी पिकांसाठी कपाशीचा पेर जिल्ह्यात 15,000 हेक्टरने घटणार. तूर सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र वाढ होणार.